प्रभादेवी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने आता 42 कोटी रुपये मागितले आहे। यामुळे आता प्रभादेवी पुलाचा खर्च आणखी वाढणार आहे। सुरुवातीला मध्य रेल्वेने 10 कोटी रुपये मागितले होते, मात्र भारतीय रेल्वेने नवीन नियमावलीनुसार आता अधिक पैसे मागितले आहेत। प्रभादेवी पुलाचा 132 मीटरचा भाग रेल्वेच्या हद्दीत आहे। नवीन डबल डेकर पूल बांधणे महारेल प्रशासनाने एका वर्षात बांधणे प्रस्तावित आहे। याआधी पश्चिम रेल्वेने 59 कोटी 14 लाख रुपयांची मागणी केली होती। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांनाच आता वेलीव शुल्कच 106 कोटी रुपये मोजावे लागणार आहे। सध्या महारेल, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे बैठकांचे सत्र सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।